मिथुन राशीची अफलातून गोष्ट. दोन मनांचा जादूगार. एका गावात केशव नावाचा तरुण राहत होता. त्याच्या बाबतीत लोक म्हणायचे, याला दोन मनं आहेत, दोन मेंदू आहेत, कारण तो एकाच वेळी अनेक गोष्टीवर लक्ष द्यायचा, एका वेळी अनेक कामं करायचा, एका वेळी अनेक प्रकारचे विचार देखील करायचा. लोक त्याला दोन मनांचा जादूगार म्हणायचे. एक दिवस गावात व्याख्यान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. व्याख्यानासाठी विषय देखील देण्यात आले होते. त्यातील आपल्या आवडत्या विषयावर सर्वजण बोलत होते, पण केशवने मात्र दोन विषयांची तयारी केली. तो डाव्या हाताने गणित सोडवायचा, तर उजव्या हाताने कविता लिहायचा. लोक त्याला हसून म्हणायचे, अरे लक्ष देऊन एकच काम कर ना. त्यावर तो डोळे मिचकावत म्हणायचा, माझ्याकडे एक मन नाही, दोन आहे, त्यामुळे मी दुप्पट काम करू शकतो. आणि खरंच आपल्या मल्टीटास्किंग कौशल्याच्या बळावर त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या, कारण तो मिथुन राशीचा होता. मिथुन राशीच्या काही सुपर पॉवर आहेत. एकाच वेळी दोन गोष्टी. मिथुन राशीचे लोक फोनवर बोलत बोलत स्वयंपाक करतात, व्हॉट्सअपवर चॅट करत करत ऑफिसचं काम पूर्ण करतात, आणि तरीही मला कंटाळा आला असं म्हणतात. बदलांचा राजा. त्यांच्या मनाचा वारा कधी कोणत्या दिशेने वाहील हे स्वतः मिथुनलाही ठाऊक नसतं. सकाळी आय हेट जॉब, तर संध्याकाळी आय लव्ह माय करिअर. विनोदाचा झरा. हास्य विनोदाचा खळखळणारा झरा म्हणजे मिथुन राशीचा जातक. यांच्या मित्रांना कधीच उदास होण्याची गरज नाही. तो एकाच वेळी दोन जोक सांगतो, एक डाव्या मनाचा आणि एक उजव्या मनाचा. प्रेमात हवा बदल. एका मिनिटात तू माझ्यासाठी सर्व काही आहेस, तर दुसऱ्या मिनिटाला मला एकटं राहू दे. पण हे सगळं इतक्या गोडपणे करतो की समोरच्याला त्याचा रागही येत नाही. प्रेरणादायी संदेश. जग म्हणेल एकाग्र हो, पण मिथुन म्हणेल दोन मनांच्या बळावर मी दोन मार्गांनी जिंकतो. जिथे इतरांना एका वेळी एकच कल्पना सुचते, तिथे तुम्हाला 10 सुचतात. तुम्ही मिथुन राशीचे आहात, मग आपल्या दोन मनांची शक्ती वापरून जगाला आश्चर्यचकित करत राहा, कारण बहुगुणी हाच तुमचा सर्वात मोठा गुण आहे. हे मिथुन राशीच्या मल्टी टॅलेंटेड जातकांनो, तुमचं आयुष्य हेच एक मिक्स स्टेप आहे. कधी गंभीर, कधी विनोदी, पण कंटाळा कधीच येणार नाही. चला, तुमच्या यशाची गुपितं आणि यशाची गुरुकिल्ली थोड्या वेगळ्या स्टाईलने आपण समजून घेऊया. मिथुनच्या यशाची गुरुकिल्ली. बोलून चालून यश. तुमची कम्युनिकेशन स्किल इतकी तीव्र आहेत की तुम्ही कोणालाही चटकन पटवून घेऊ शकता. राजकारण, मीडिया, विक्री, कॉमेडी, जिथे बोलणं असेल तिथे यश तुमचंच. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. एकाच वेळी शेअर मार्केट, यूट्यूब चॅनल, धंद्याची नवीन कल्पना सुरू करणं हे करावं तर तुम्ही. मल्टीटास्किंगमध्ये तुम्ही सुपरस्टार. नेटवर्किंग, नेटवर्थिंग. तुमच्या मैत्रीचं जाळं इतकं मजबूत आहे की चक्क लिंक्डइनवालेही लाजतात. कोणाकडूनही संधी मिळणं शक्य. मिथुन सावधान. एकाच वेळी 10 कामं सुरू, पण त्यातील 5 विसरून जाणं हे टाळा. थोडं फोकस केलं तर तुमचं यश हे डबल X होईल. आज हवं ते, उद्या काहीच नाही. असं मूड स्विंग होत असेल तर थोडं स्टेबल राहायचा प्रयत्न करणं कधीही योग्य. मिथुन राशीचा मंत्र. बोल बोल कर काम, मस्त राहा सोड आराम. जगाला तुमच्या अलौकिक बहुमुखी प्रतिभेचा मजा येऊ द्या. मिथुन राशीची पत्नी. मल्टीटास्किंग राणीला जपायचं कसं? तिच्या गप्पांना द्या उत्तर, नाहीतर बॅकअप प्लॅन ठेवा तत्पर. मिथुन पत्नी बोलते खूप. ती एकाच वेळी 4 गोष्टी सांगेल. सिरियस चर्चा, गॉसिप, तुमच्या घोरण्याबद्दलची तक्रार आणि नवीन व्हेकेशनचा प्लॅनही. हो अगं, अगदी बरोबर. अरे वा, खरंच. हे 3 वाक्य ॲटोमॅटिक तयार ठेवा. ती एकाच वेळी वेगवेगळ्या मूडमध्ये असू शकते. सकाळी रोमॅन्टिक, दुपारी संशयित, संध्याकाळी फिलॉसॉफर आणि रात्री पार्टी मोडमध्ये. बायको आहे की 4 वेगवेगळ्या व्यक्तिरेखा. तिच्या स्विचिंग स्पीडला तुम्ही जुळवून घ्या, नाहीतर तुमच्या इंटरनेटपेक्षा ती अधिक वेगवान आहे. तिच्या उत्साहावर पाणी टाकू नका.
मिथुन पत्नी एका सेकंदात नवीन आयडिया काढते. आपण चहा विकायचा का? जाऊ द्या. ट्रॅव्हल ब्लॉगर बनूया? अरे नाही, आपण वेब सिरीज सुरू करूया. तुम्ही थोडंसं भारीच म्हणालात तरी पुरे, कारण कदाचित ती उद्याच नवीन आयडिया काढेल. तिला कंटाळा येणार नाही याची काळजी घ्या. ती सतत बदल शोधत असते. जर तुम्ही रोज त्या कोपऱ्यात बसून बातम्या पाहिल्या तर एका दिवसात बोरिंग हसबंड ठराल. कधी गुपचूप बाहेर जेवायला न्या, कधी अचानक तिला चहा करून द्या, नाहीतर ती स्वतःलाच नवीन नवरा शोधेल, अर्थात मनातल्या मनात. तिच्या प्लॅन बीला कायम तयार राहा. डार्लिंग, आज आपण घरातच राहूया? ओह ठीक आहे, मग मी जाते फ्रेंड्ससोबत बाहेर. मिथुन पत्नीची बॅकअप योजना आधीच तयार असते, त्यामुळे तुम्ही नाही म्हटलं तरी काही फरक नाही पडत. सिरियस होऊ नका. जर तुम्ही तिला फार लेक्चर दिलं तर तिचं मन कधी दुसऱ्या चॅनलवर शिफ्ट झालंय हे तुमच्या लक्षातही येणार नाही. काहीही झालं तरी थोडी मस्ती, थोडा विनोद ठेवा, कारण तिला हसवणारा नवरा हवा आहे. ती फक्त तुमची बायको नाही तर तुमची बेस्ट फ्रेंड आहे. मिथुन पत्नी तुमच्या प्रेमात आहेच, पण तिला तुमच्याशी मैत्री हवी. तिच्याबरोबर चर्चा करा, हास्यविनोद करा, तिच्या नव्या आयडियाला वाह म्हणा, मग ती कायम तुमचीच राहील. मिथुन पत्नीला जपायचं आहे, मग कंटाळवाणं आयुष्य विसरा. ती मल्टीटास्किंग क्वीन आहे. तुम्ही फक्त तिच्या जगात थोडी मस्ती आणा आणि पहा ती किती खुश होते. तुमच्या मिथुन बायकोचा कोणता भन्नाट स्वभाव तुम्हाला जास्त आवडतो? कमेंट नक्की करा. मिथुन पतीचं मिशन मॅनेजमेंट. अरे वाह, तुम्ही मिथुन राशीच्या पतीच्या जीवनात उतरलात. बधाई हो. आता तुमचं आयुष्य एक फुल्ली लोडेड एंटरटेनमेंट पॅक आहे. कधी गप्पांचा तडका, कधी मूड स्विंगचा थरकाप, पण कंटाळा नाही. चला, या मल्टी टॅलेंटेड हसण्या रडण्याच्या मालकाला कसं जपायचं ते समजून घेऊ. मिथुन पतीला जपण्याच्या मॅजिकल टिप्स. त्याच्या मूडचा डीजी तुम्ही बना. मिथुन पतीचा मूड विद्युत चलित वाद्यासारखं असतं. आज रॉक, उद्या रोमॅन्टिक, परवा मला एकटं सोडा. यावर सोल्युशन, त्याला आज काय वाजवायचं आहे विचारा आणि ताबडतोब प्लेलिस्ट बदला. बोलण्याचं अमर्याद स्वातंत्र्य द्या. तो 24 तास स्पीच चॅनल चालू ठेवेल. कधी शेअर मार्केट, कधी महाभारत, कधी हा स्नॅक्स का खराब आहे. सोल्युशन, हा खरंच म्हणत कान डोक्यावर ठेवा, पण मनात त्याच्या मल्टीटास्किंगला साथ द्या. एकाच वेळी तो TV बघतो, फोनवर बोलतो आणि तुम्हाला काय हवं हे देखील विचारतो. तीनही कामं अर्धवट. सोल्युशन, त्याला सुपरमॅन म्हणून वागवा, पण होमवर्क देताना त्याला एका वेळी एकच टास्क द्या. त्याच्या सोशल बटरफ्लाय स्वभावाला हसत जगा. मिथुन पती सगळ्यांशी मैत्री करतो, पोस्टमनपासून तर अगदी पंडितजीपर्यंत. सोल्युशन, डार्लिंग, आज कोणाला भेटायचं आहे? मी तयार आहे म्हणून त्याच्या सोशल लाईफची CEO बना. त्याच्या नवनवीन आयडियांना हरकत नका घेऊ. आज गिटार, उद्या गार्डनिंग, परवा मी शाकाहारी होतोय आणि लगेच 3 दिवसानंतर चल बर्गर खायला. सोल्युशन, हॅप्पी टू सपोर्ट, पण बजेटमध्ये. म्हणून प्रयोगाचा फंड ठेवा. सावधान, मिथुन पतीसोबत डोंट्स म्हणजे त्याच्या बोलण्याचं बंद बटन दाबू नका, नाही तर त्याचा मूड ऑफ होईल. एकाच विषयावर 10 मिनिटापेक्षा जास्त गंभीर होऊ नका. मिथुन पतीसोबत लग्न म्हणजे लाईफ लाँग स्टँडअप कॉमेडी शो. त्याच्या बदलत्या मूडचा आनंद घ्या, त्याच्या बोलण्याचा तडका घ्या आणि जगाला सांगा, हा माझा मिथुन आहे, मस्त आहे. तर हसत राहा, गप्पा मारत राहा आणि मिथुन पतीला किंग समजत राहा. मिथुन राशीच्या मुलाला कसं मार्गदर्शन करावं? तुम्ही आई बाबा आहात की डिटेक्टिव्ह? मिथुन राशीचा मुलगा म्हणजे चालतं फिरतं वायफाय सिग्नल. एका क्षणाला अभ्यासात गुंग, दुसऱ्या क्षणाला स्पेस एक्सचा नवीन प्रोजेक्ट शोधणारा, तिसऱ्या क्षणाला नवीन म्युझिक ट्रेडवर डान्स करणारा. त्याच्याशी डील करायचं, मग नियमित बदला, नाही तर तो ॲटो डिस्कनेक्ट होईल. सिरियस भाषण देऊ नका.
संवाद साधा. तुम्ही म्हणाल, बेटा तुझं ध्येय काय आहे? तो म्हणेल, बाबा मला आर्टिस्ट सकाळी व्हायचं होतं, दुपारी सॉफ्टवेअर इंजिनियर आणि आता मला ट्रॅव्हल ब्लॉगर व्हायचं आहे. त्याला मोनोलॉग नको आहे, डिस्कशन हवं आहे. त्याच्याशी बोला, त्याच्या कल्पना ऐका आणि त्याचं मन कुठे रमतं आहे ते जरा समजून घ्या. त्याला एका जागी बसायला अजिबात सांगू नका. त्याला मूवमेंट हवं आहे. जर तुम्ही त्याला म्हणाला तू 3 तास बसून अभ्यास कर, तो म्हणेल, बाबा माणूस डायनॅमिक असतो, स्टॅटिक नाही. त्याला फिक्स स्टडी टेबल नको. कधी टेरेस, कधी पार्क, कधी ऑनलाईन ग्रुप स्टडी. त्याची प्रत्येक नवीन क्रेज सिरियसली अजिबात घेऊ नका. आई मला स्केटिंग शिकायचं आहे. थोड्या वेळाने, आई मला कुकिंग शो सुरू करायचा आहे. थोडा वेळ गेला, आई मी आता इन्व्हेस्टर बनणार. काळजी करू नका, हे त्याचं ट्रायल व्हर्जन आहे. 90% गोष्टी 2 आठवड्यात बदलतील. त्याला स्वातंत्र्य द्या, पण नियम फ्लेक्झिबल ठेवा. आज्ञा देण्यापेक्षा त्याला चॅलेंज द्या. मुला मोबाईल सोड आणि पुस्तक वाच चुकीचं. त्याऐवजी म्हणा, बेटा मी तुला टास्क देतो, तुला 24 तास मोबाईलशिवाय राहता येईल का? मिथून मुलगा आव्हान स्वीकारतो, आदेश ऐकत नाही. त्याच्या गप्पा ऐका, नाहीतर एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह शोधा. मिथून मुलगा म्हणजे वाचनालय अधिक यूट्यूब अधिक व्हॉट्सअप ग्रुप याचं कॉम्बिनेशन आहे. तो रोज काहीतरी भन्नाट करणार. आई तुकाराम महाराज आणि एलन मस्क याच्यात साम्य काय आहे? तुम्ही ऐकायला तयार असाल तर त्याचा मेंदू तुमच्यासाठी ओपन सोर्स होईल. त्याच्या बडबडीवर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करू नका. गप्प बस म्हटलं की तो आणखी बोलणार. त्याला गप्प बसवायचे, मग त्याला प्रश्न विचारा. बेटा सांग बरं, सौरमालेतला सर्वात मोठा ग्रह कोणता? तो लगेच गुगलवर जाईल, माहिती शोधेल आणि 15 मिनटं शांत बसेल. एकच करिअर ऑप्शन त्याला जबरदस्तीने देऊ नका. तू डॉक्टर व्हायचं, तो म्हणेल, हो पण मी आर्टिस्ट डॉक्टर होईल, जो माणसांचं स्केच काढून डायग्नोसिस करेल. त्याच्या मल्टी टॅलेंटेड बुद्धीला एकच मार्ग देऊ नका. त्याला त्याच्या वेगवान विचार करायला स्पेस द्या. बौद्धिक स्वातंत्र्य द्या, पण जबाबदारी देखील शिकवा. तो स्मार्ट आहे, हँडलिंग कठीण आहे. नियम घाला. तुला स्वातंत्र्य होय, मग तू घरातलं एक काम कर. त्याला जबाबदारी दिली की तो सुपर हिरोसारखा काम करेल. मिथून मुलगा म्हणजे उत्स्फूर्तता, बुद्धिमत्ता आणि गप्पांचा बॉम्ब. त्याला एका साच्यात बसवू नका. त्याच्याशी बोला, त्याला एक्सप्लोअर करायला द्या आणि त्याच्या वेगाशी जुळवून घ्या. तुमच्या मिथून मुलाने अशी कोणती भन्नाट गोष्ट सांगितली जी ऐकून तुम्ही अवाक झाला? कमेंट नक्कीच करा. मिथून राशीच्या बॉसशी कसे जमवून घ्यावे? तुमचा बॉस मिथून आहे का? मग तुम्ही जॉब करायला आलोय की ब्रेक डान्स करायला? मिथून राशीचा बॉस म्हणजे बुद्धीचा वायफाय राउटर. कधी कधी सिग्नल भन्नाट येईल तर कधी अचानक रिकनेक्ट करावं लागेल. त्याच्याशी जुळवून घ्यायचं आहे. मग स्पीड, ह्युमर आणि स्मार्टनेस हे जादूचे 3 मंत्र लक्षात ठेवा. त्याचा मूड स्विच करून सराव करून घ्या. सकाळी ते जॉली मूडमध्ये, अरे आपण टीमला ट्रिपला घेऊन जाऊया. दुपारी, हे रिपोर्ट आले नाहीत अजून, कसं चाललं आहे ऑफिस. सायंकाळी, आज आपल्याला थोडं क्रिएटिव्ह काहीतरी करायला हवं. बॉस आहे की मूड लाईटिंग, तुमच्या मेंदूला ॲटो ॲडजस्ट मोडवर ठेवा. त्यांना बोरिंग रिपोर्ट्स दाखवू नका, त्याऐवजी पंच टाका. सर ही एक्सेल शीट आणि डेटा रिपोर्ट तयार आहे. मिथून बॉस लगेच उत्तर देईल, झोप येते. त्याऐवजी तुम्ही म्हणालात, सर एक भन्नाट गोष्ट सांगतो. ही आकडेवारी पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुमच्या सादरीकरणात ड्रामा, ट्विस्ट आणि ह्युमर असेल तर ते लगेच इंटरेस्टेड होतील. बॉसच्या कल्पनांना विरोध करू नका, त्याऐवजी इनोव्हेटिव्ह ट्विस्ट द्या. आपण ऑफिसमधील मीटिंग बीचवर घेऊया. तुम्ही म्हणाल, सर कल्पना मस्त आहे, पण वायफाय नाही मिळाला तर? चला आपण छतावर एक मिनी बीच सेट करूया.
त्यांना वाव फिलिंग येईल आणि मग तुम्ही सेफ आहात. बॉसच्या गप्पांना कंटाळू नका, ऐका आणि शहाणपणाने उत्तर द्या. मिथून बॉसचा दिवस 5 मिनटं काम 10 मिनटं गप्पा असा जातो. ते काहीही बोलतील. काल मी AI वर एक भन्नाट आर्टिकल वाचलं. तुम्ही लगेच गुगल करून त्यावर बोलायला सुरुवात करा. त्यांचा इंटलेक्च्युअल पार्ट ॲक्टिव्ह ठेवा, मग ते तुमच्यावर नक्की खुश होतील. डेडलाईन नाही, टाईम बबल असतो. हे काम उद्या हवं आहे, 2 तासांनी. त्याचं काय झालं आहे? सर तुम्ही उद्या सांगितलं होतं ना. हो, पण मी म्हटलं आजही चालेल. त्यांच्या टाईम सेन्सला फ्लेक्झिबिलिटी हवी. तुम्ही तयार ठेवा. बॉसच्या मल्टीटास्किंग स्पीड जुळवा. ते एका वेळी फोनवर क्लायंटशी बोलत असतील, रिपोर्ट वाचत असतील आणि मध्येच टीमला नवीन प्रोजेक्ट आयडिया देखील सुचवत असतील. तुम्हीही त्यांच्यासारखं डायनॅमिक बना, नाहीतर मागे पडाल. त्यांना गप्प बसवायचे, मग त्यांना प्रश्न विचारा. जर ते खूप बोलत असतील आणि तुम्हाला काम करायचं असेल तर एक जटिल प्रश्न त्यांच्यासमोर ठेवा. सर तुम्हाला काय वाटतं, AI मुळे भविष्य कसं बदलेल? मग ते 30 मिनटं स्वतःशी बोलत राहतील आणि तुम्ही तुमचं काम उरकून घ्याल. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. बॉस नेहमी खुश राहतात. त्यांना नकारात्मकता अजिबात आवडत नाही. जर तुम्ही म्हणाला हे शक्य नाही सर, तर मिथून बॉस लगेच म्हणेल हो शक्य आहे, मला करून दाखवा. त्यामुळे नेहमी हो सर करू शकतो असं उत्तर द्या, मग ते तुमचा विचार करतील. थोडक्यात मिथून बॉस म्हणजे चेंजिंग मोड, फास्ट स्पीड आणि कल्पनाचं कारंजं. त्यांच्याशी जुळवून घ्यायचं आहे, मग फास्ट, इनोव्हेटिव्ह आणि हसतमुख राहा. तुमच्या मिथून बॉसने असा कोणती भन्नाट आयडिया दिली ज्यामुळे तुम्ही हैराण झालात? कमेंट नक्की करा. ऑफिसमध्ये मिथुन राशीच्या सहकाऱ्यांबरोबर वागण्याची फन गाईड. मिथुन राशीचा सहकारी ऑफिसमध्ये असणं म्हणजे एकाच वेळी स्टँडअप कॉमेडी शो, ब्रेन स्टार्मिंग सेशन आणि टेलिफोन बूथची गडबड. अनुभवणं त्यांच्याशी काम करताना कंटाळा नाही, पण थोडी स्मार्टनेस हवी. चला समजून घेऊ की या मल्टीटास्किंग चैतन्यमय गप्पाड्या सहकाऱ्यासोबत वागायचं कसं. मिथुन सहकाऱ्यांसोबत वागण्याचे गोल्डन रूल्स. त्यांच्या कम्युनिकेशन ओव्हरलोडला सामोरे जा. मिथुन सहकाऱ्याला 5 मिनिटाची मीटिंग म्हटलं तो 45 मिनिटाचा मोनोलॉग देईल. सोल्युशन काय? टायमर लावून मीटिंग सुरू करा. अरे फक्त 2 मिनटं राहिली, प्लीज सारांश सांग. हा मस्त आहे म्हणत नकळत नोट्स घेता घेता हसत राहा. त्यांच्या आज हे उद्या ते स्वभावाला सरळ सांगा. मिथुन सहकाऱ्यांचे प्रोजेक्ट मूड असेल, सोमवारी हा आयडिया मस्त आहे, बुधवार यात काहीच नाही, शुक्रवार नवीन आयडिया सांगतो. मग सोल्युशन काय? डेडलाईन लिहून द्या, नाहीतर तो क्रिएटिव्ह मोडमध्ये हरवून बसेल. आधी हे पूर्ण करू मग नवीन सुरू करू असं पण तुम्ही मध्येच सांगू शकता. त्यांच्या सोशल बटरफ्लाय स्किलचा फायदा घ्या. मिथुन सहकाऱ्याला ऑफिसमधील सगळ्यांशी बोलायचं असतं, शिपायापासून तर CEO पर्यंत. सोल्युशन काय? तू HR ला बोल, मी मॅनेजरला सांगतो. म्हणजे नेटवर्किंगचं काम त्याच्यावर सोपवा, पण गॉसिप टाईमला वर्क टाईमपेक्षा जास्त वेळ देऊ नका. त्याच्या आयडियाला बौद्धिक तुफानाला हात द्या. मिथुन सहकार्याचं ब्रेन स्टार्मिंग म्हणजे 10 मिनिटात 20 आयडिया आणि त्यापैकी 18 आयडिया वापरायलाच नको. सोल्युशन काय? टॉप 3 आयडिया निवडू, म्हणून त्याला फोकस करायला लावा. एक तर खरोखर छान आहे म्हणून त्याला प्रोत्साहित करा. मिथुनचा मूड स्विंगना प्रोफेशनली हँडल करा. सकाळी येस हा दिवस अचंबित करणारा आहे, दुपारी सगळं चुकीचं होतं आहे. सोल्युशन चला चहा घेऊया म्हणून थोडा ब्रेक द्या. हो पण आता हे करूया ना म्हणून कामाकडे त्याला वळवा. मिथुन सहकार्यासोबतचे डोंट्स. त्याच्या बोलण्याला बंद बटन दाबू नका.
नाहीतर ऑफिसमध्ये जमा झालाच समजा. त्याच्या आयडियांना हा काहीच नाही म्हणू नका, नाहीतर क्रिएटिव्ह ब्लॉक येईल. त्याच्या मी सगळं एकटाच करतो अशा वाक्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्यांना टीम हवी असते पण ते तसं मानत नाही. शेवटची महत्त्वाची टीप, मिथुन सहकार्यासोबत काम करताना गंभीर राहा, पण फन न सोडता त्याची एनर्जी आणि कम्युनिकेशन योग्य दिशेने वापरा. ऑफिसचं काम एन्जॉय करा, तसंच गप्पा करा, पण काम करताना मिथुन सहकार्याला फोकसमध्ये ठेवा. मिथुन मैत्रिणीशी वागावं कसं? जर तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये मिथुन राशीची मैत्रीण असेल तर समजा की तुमच्या गंगाजळीत एक हसरी, गप्पाडी, मूड स्विंग्सची राणी आणि चटकन बोलणारी आली आहे. हिच्याशी मैत्री करणं म्हणजे एकाच वेळी स्टँडअप कॉमेडी शो, इमोशनल ड्रामा आणि गॉसिप सेशनचा अनुभव घेणं. चला या मल्टी पर्सनॅलिटी मिस्ट्रेसशी कसं वागायचं ते जाणून घेऊया. काही मॅजिक ट्रिक. तिच्या गप्पांचा सडा सहन करा, पण टायमिंग बघा. मिथुन मैत्रिणी 5 मिनिटाची गोष्ट सांगायला घेते तेव्हा 45 मिनिटाचं कथाकाव्य ऐकावं लागतं. सोल्युशन काय? अरे चा, मोबाईलची बॅटरी संपणार असं म्हणून कधीकधी ब्रेक घ्या. पण मग पुढे सांग ना म्हणून तिला इंटरेस्ट दाखवा, नाहीतर तू माझा ऐकत नाही असा ड्रामा सुरू होईल. तिच्या मूड स्विंग्सला सीझनल ऑफर समजा. सकाळी आय हेट एव्हरीवन, संध्याकाळी यार पार्टी लावूया का? सोल्युशन, आज काय फील करतंय असं विचारून तिच्या मूडचा अंदाज घ्या. चल आईस्क्रीम खाऊ म्हणून तिचा मूड बदला. आईस्क्रीमवर कोण रागात राहू शकत नाही. तिच्या नवनवीन आवडींना हसत राहा. आठवडा पहिला, मी योगा सुरू करते. आठवडा दुसरा, हा डायटिंगचा प्रोग्राम खराब आहे, बर्गर खात. सोल्युशन, तू जे करशील ते बेस्ट म्हणून तिला मोटिवेट करा, पण फॅन्टेसीवर पैसे खर्च करू नका. तिच्या सोशल बटरफ्लाय स्वभावाचा फायदा घ्या. मिथुन मैत्रिणी सगळ्यांशी बोलते, दुकानदारूपासून तर तुमच्या एक्स बॉयफ्रेंडपर्यंत. सोल्युशन, तू माझ्यासाठी त्या माणसाशी बोलशील म्हणून तिच्या नेटवर्किंग स्किलचा उपयोग करा. पण तो काय म्हणाला, ती काय म्हणाली यात फार गुंतू नका. तिच्या आयडियाजला हो म्हणा, पण फिल्टर करा. तिची आयडिया, चल आत्ताच रात्री 12ला ट्रेकिंगला जाऊ, मी नवीन बिझनेस सुरू करते, काय वाटतं? सोल्युशन, मस्त आहे, आपण प्लॅनिंग करूया म्हणून तिला ग्राउंड करा. ही आयडिया खरोखर चांगली आहे म्हणून तिचा मॉरल वाढवा. मिथुन मैत्रिणींसोबत वागताना डोंट्स. तू नेहमीच असं करते असं सरळ सरळ तिला बोलू नका, नाहीतर तिचा इमोशनल मोड ऑन होईल. तिच्या गॉसिपला खोटं आहे म्हणू नका, कारण तिला तेच खरं वाटत असतं. तिच्या मी एकटीच सगळं करते या डायलॉगवर विश्वास ठेवू नका, कारण तिला मदत हवी असते पण ती मागणार नाही. शेवटची गोल्डन टिप, मिथुन मैत्रिणीशी मैत्री म्हणजे फुल एंटरटेनमेंट पॅकेज. तिच्या गप्पा ऐका, तिच्या मूडला डील करा आणि तिच्या क्रिएटिव्ह आयडियांना हसत हसत सपोर्ट करा. मग तुमची फ्रेंडशिप धमाल दिवाळी अशीच राहील. सोबतच हा मंत्र देखील लक्षात ठेवा, गप्पा मार, मस्त राहा, पण मिथुन मैत्रिणीला मध्येच ठेव. मिथुन राशीचे प्रेरणास्थान, बुद्धी, संवाद आणि उत्सुकतेचा जादुई संगम. मिथुन राशी म्हणजे विचारांचा वारा आणि कल्पनांचा समुद्र. ही राशी नेहमी नवीन शिकणे, संवाद साधणे, जगाच्या कुतूहलाने भरलेली असते. म्हणून त्यांची प्रेरणा बुद्धी, कल्पकता आणि परिवर्तनामध्ये दडलेली असते. ज्ञान आणि बौद्धिक शोध. मिथुन राशीच्या जातकांना नवीन गोष्टी जाणून घेण्याचा नाद असतो. त्यांचे आयकॉन असतील आचार्य चाणक्य, ज्यांनी बुद्धीच्या जोरावर इतिहास घडवला, लिओनार्डो दा विंची, कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अफलातून संगम, अल्बर्ट आइन्स्टाईन, सतत नवीन सिद्धांत मांडणारे. मिथुन राशीचे दोष,
जर मिथुन हा तुमचा जोडीदार, मित्र, कुटुंबीय किंवा सहकारी असेल तर त्याच्या गुणांच्या भरमसाठ सूचीबरोबर त्याचे काही छोटे छोटे दोष आहे. मूड स्विंग्स, आज खुश उद्या राग परवा काय. प्रॉब्लेम, मिथुनचं मूड विद्युत चलित वाद्य सारखं असतं. सकाळी गुड मॉर्निंग, संध्याकाळी मला एकटं सोड. उपाय, त्याच्या मूडला व्हॉट्सअप स्टेटस समजा. अरे हा 5 मिनिटात बदलणार आहे. बोलण्याचा अखंड झरा पण ऐकणारा कोण. प्रॉब्लेम, मिथुन एकाच वेळी 10 विषयांवर बोलतो. शेअर मार्केट, नवीन बिझनेस आयडिया, हा चहा इतका गोड आहे. उपाय, हो खरंच म्हणत इतर काहीतरी विचार करा, कारण त्याच्या लेक्चरला कधीच अंत नाही. निर्णय घेणं, नाही धन्यवाद. उद्या कुठे जाऊ या प्रश्नाला मिथुनचं उत्तर, मला ठाऊक नाही, तू ठरव. पण तो तुमच्या निर्णयावर बट म्हणून 10 टीका करेल. उपाय, त्याला फक्त 2 पर्याय द्या, ए किंवा बी, आणि वेळ द्या 5 सेकंद. आज हवं उद्या विसरलो असा अस्थिर स्वभाव, हा प्रॉब्लेम. सोमवारी मी जिम जॉईन केलं, बुधवार कंटाळा आला. उपाय, त्याच्या नवीन आवडीवर पैसे खर्च करण्याआधी 2 आठवडे वाट पहा. सगळ्यांशी मैत्री पण कोणाचं नाव विसरला. मिथुन ॲटो आल्यापासून तर CEO पर्यंत सगळ्यांसोबत बोलतो, पण तो माणूस कोण होता असं नंतर स्वतःच विचारतो. उपाय, त्याच्या नेटवर्किंग स्किल्सचा फायदा घ्या, पण हा खरा मित्र आहे की फक्त गप्पाडा हे ओळखा. मिथुन एकाच वेळी 100 कामं करेल पण एकही पूर्ण नाही. मिथुन यूट्यूब चॅनल, बिझनेस आयडिया, नवीन कोर्स सुरू करणं, मग पहिला भाग अपूर्ण असताना दुसरा सुरू होतो. उपाय, त्याला आधी हे पूर्ण कर मग नवीन सुरू कर, असं लहान मुलांसारखं समजावा. शेवटचा सल्ला, मिथुन राशीवर रागवू नका, कारण तो स्वतःही आज रागवेल उद्या हसेल. त्याच्या गुणदोषांना सोबत घ्या, हसत राहा. मिथुन राशीच्या आयुष्यातील आव्हानं आणि त्यावर उपाय. मिथुन राशी म्हणजे वेग, विचार, संवाद आणि अनंत शक्यतांचा संगम. पण या सुपरफास्ट बुद्धीला काही स्पीड ब्रेकरसुद्धा आहे. त्याच्या आयुष्यातील मोठी आव्हानं आणि त्यावर सोपे उपाय बघू. आव्हान 1, जास्त विचार कमी निर्णय. हे करू की ते, प्रवासाला जाऊ की ऑफिसमध्ये काम करू, व्यवसाय करू की नोकरी. मिथुन व्यक्तीचा मेंदू सतत गुगल क्रोमप्रमाणे अनेक टॅब उघडून ठेवतो. परिणामी विचारांची गर्दी होते पण निर्णय मात्र लांबतो. उपाय, 3 सेकंद नियम ठेवा. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर पहिल्या 3 सेकंदात जे वाटेल ते करा. प्रॅक्टिकल प्लॅन बनवा आणि त्यावर काम सुरू करा. आव्हान 2, स्थिरतेचा अभाव. सगळं करून बघायचं आहे. आज मी डिजिटल मार्केटिंग शिकणार, उद्या व्हायोलिन वाजवणार, परवा फिटनेस कोच बनणार. नवीन गोष्टी शिकण्याचा वेळ हा प्लस पॉईंट असला तरी एकाच वेळी खूप गोष्टी करायच्या नादात कुठेतरी पूर्ण यश मिळत नाही. उपाय, एकाच वेळी 2-3 गोष्टींवर फोकस ठेवा पण त्या पूर्ण करा. 80-20चा नियम वापरा. 80% वेळ एका मुख्य गोष्टीसाठी आणि 20% वेळ नवीन प्रयोगांसाठी. आव्हान, बोलण्याच्या वेगाने कधीकधी अडचण. माझ्या मनात काहीच नाही, मी सहज बोलतो. मिथुन लोक बोलण्यात पटाईत असतात पण कधीकधी खूप विचार न करता काहीही बोलतात आणि मग गैरसमज होतात. उपाय, बोलण्यापूर्वी 2 सेकंद थांबा मग पुढचं वाक्य बोला. लोकांच्या प्रतिक्रिया समजून घ्या मग बोलायचं ठरवा. अस्थिर मन फोकस करायला कठीण. मिथुनचं मन म्हणजे एकाच वेळी 10 वेगवेगळ्या कल्पनांनी भरलेलं असतं. त्यामुळे एकाच गोष्टीत 100% गुंतून राहणं कठीण जातं. उपाय, पॉमोडोरा तंत्र वापरा. 20 मिनटं एका कामावर लक्ष द्या, मग 5 मिनटाचा ब्रेक घ्या. लिहून ठेवायची सवय लावा, कामाच्या लिस्ट बनवा आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण करा. नातेसंबंधात अतिस्वातंत्र्याची गरज.
मिथुन राशीच्या लोकांना स्पेस आवडते. त्यांना एकाच गोष्टीत किंवा व्यक्तीत अडकून राहायला आवडत नाही. त्यामुळे कधीकधी नातेसंबंधात कमिटमेंट टाळण्याची प्रवृत्ती असते. उपाय: भावनांचा विचार करा. केवळ विसंवाद आणि लॉजिक नव्हे तर मनातील भावनासुद्धा ओळखा. सहवासाची किंमत समजून घ्या. लोक तुमच्यासोबत राहतात कारण त्यांना अटेन्शन हवं असतं. पैसा सांभाळण्याची कला शिकायची गरज. मिथुन राशीच्या लोकांना पैसा कमवायला आवडतो, पण ते टिकवायचं कसं हवं. नवीन गॅजेट्स, ट्रॅव्हल आणि शॉपिंग यावर त्यांचा भरपूर खर्च होतो. अंतिम मंत्र: मिथुन व्यक्तींना वेग आवडतो, बदल आवडतो, नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. पण आयुष्य अधिक यशस्वी आणि समाधानी करायचं असेल तर फोकस वाढवा, नियमितता ठेवा, थोडा संयम आणि जाणीवपूर्वक निर्णय घ्या. मिथुन मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणतं आव्हान जास्त जाणवतं? कमेंट करून नक्की सांगा. मिथुन राशीच्या दोषांवर छोटे उपाय. मूड स्विंग्सवर उपाय. थिएटर डायरेक्टर बना. समस्या: सकाळी मला कुणी आवडत नाही तर संध्याकाळी चला पार्टी करूया. उपाय: त्याच्या मूडला ड्रामा सिरीज समजा. आजकाल कोणता मूड चॅप्टर चालू आहे असं विचारून त्यालाच हसवा. त्याच्या बोलण्याच्या वेगावर ब्रेक लावा. तो एका श्वासात 10 विषय सांगतो, पण ऐकणारा कुठे हरवला. अरे हो, टॉपिक इंटरेस्टिंग आहे, पण थांब मी नोट्स घेतोय. तू एका वाक्यात सांगशील असं चॅलेंज द्या. निर्णय न घेण्याची सवय. 2 पर्याय द्या. समस्या: काय खाऊ या प्रश्नाला तू ठरव, पण मग हा नाही तो नाही. उपाय: बर्गर किंवा पिझ्झा 2 आणि 5च सेकंद. जो निवडेल तो खायचा, नाही तर मी ठरवेल. नवनवीन आयडियावर बजेट लावा. समजा आज गिटार विकत घेईल, योगा सुरू करते, परवा सगळा सामान कुणाला देऊ. उपाय: 3 दिवस विचार करून मग खरेदी करा. पहिल्यांदा भाड्याने घेऊन बघा. नेटवर्किंगचा फायदा घ्या, पण गॉसिप टाळा. सगळ्यांशी बोलतो, पण कोण काय म्हणालं ते विसरतो. काम पूर्ण झाल्यावर तुला आईस्क्रीम. मोटिवेशन स्वीट हाच उपाय. शेवटची गोल्डन टिप: मिथुन राशीला बदलण्याचा प्रयत्न नका करू. त्यांच्या क्रिएटिव्ह कन्फ्युजनमध्ये फन शोधा. त्यांच्या गप्पा ऐका, मूडला डील करा आणि त्यांच्या आयडियाजमध्ये थोडं फिल्टर लावा. तसंच मिथुनशी पटायचं असेल तर फ्लेक्झिबल राहा, फनी राहा आणि थोडं फर्म राहा. धन्यवाद. शुभम भवतु. ज्योतिष प्रेमींच्या सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका, एक पात्री नाटक. सादर करते ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.